होऊ शकतात, पण साधारणतः ते गोत्र, राशी आणि त्या राशीत असलेलं नक्षत्र, ह्या 4 गोष्टी प्रत्येक मंदिरात तुम्हाला विचारल्या जातील. याचा अभ्यास करून गेला तर तुम्हाला त्याचं योग्य जे काय धार्मिक फळ आहे ते नक्कीच मिळेल. तो या प्रवासामध्ये सर्वप्रथम मंदिर जे येतं ते आहे थिंगलूर श्री कैलासनाथेश्वर टेम्पल, चंद्रन टेम्पल. तो हे बेसिकली चंद्राचं मंदिर आहे. हे त्रिची किंवा तिरुचिरापल्लीच्या जवळ आहे. एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास या अंतरावर आहे. अतिशय डिवाइन आणि सुंदर टेम्पल आहे. मंदिराच्या अगदी 200 मीटरपर्यंत गाडी जाते. तिथनं हार्डली काही अंतर चालून आल्यावरती छान सावलीच्या जागेमध्ये सर्वप्रथम शंकराची पिंड आहे. एक छान मोठं मंदिर आहे. स्वच्छ सुंदर परिसर आहे आणि त्याच्या बाजूला चंद्रदेवाचं स्वतःचं असं एक मंदिर आहे. तर आता चंद्राला आपण ग्रह म्हणत नाही, पण आपल्या सनातन धर्मात, आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्राला एक विशिष्ट स्थान आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या पूजा अर्चनांमध्ये पण. तो हे चंद्राचं असं एक सुंदर असं मंदिर आहे, जिथे चंद्राची एक मूर्ती